भिक्षू म्हटलं ते भिक्षा पात्र घेऊन फिरणे. किती दिवस? 365 दिवस त्याला सुट्टी नाही, दररोजचं जेवण आहे. हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे काय होतं, आता बहुतेक देशांमध्ये तुमच्यापेक्षा श्रीमंत असतील लोक गरीब असतील. थायलंडमध्ये भिक्षूंकडे माहिती आहे का धमकी दिली? आपण सांगितलं 13 टन सोने एका भक्तीने दान केलं. भिक्षू विहारामध्ये धन आहे का? आहे. भिक्षापात्र घेऊन का फिरतात? राजा त्यांच्याकडे जाऊन चरणामध्ये लोटांगण घालतो. राजा ज्यांचं चलन चालतं, म्हणजे त्यांचा फोटो असतो त्या करन्सीवरती, तो राजा जिवंत असताना त्यांचा फोटो असतो सगळ्या लोकांच्या खिशात पैशावरती, आणि तो राजा भिक्षूंना वंदन करतो. का बरं? आणि हे भिक्षू काय करतात? भिक्षाटना फिरतात. कारण एवढंच आहे की ही आपली परंपरा आहे, हे आपलं कर्तव्य. याला म्हणतात बुद्ध कीच. आपलं कर्तव्य परम कर्तव्य आहे, याला सोडायचं नाही. तुम्ही वेळोवेळी भिक्षूंना आमंत्रित करायचं. दररोज झालं पाहिजे. कमीत कमी किती दिवस? 52 दिवस वर्षातून. किती म्हणजे किती दिवस? कधी 52 दिवस म्हणजे काय? म्हणजे कमीत कमी आठवड्याला 1 दिवस तरी. 52 आठवडे असतात एका महिन्यात, एका वर्षात. तर वर्षाला कमीत कमी आपल्या हातून भिक्षूंच्या भिक्षापात्रामध्ये कमीत कमी किती दिवस भोजन केलं पाहिजे? दान केलं पाहिजे? 52 दिवस. हे आपलं कर्तव्य आहे. समजलं काय? बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं, सप्ताह मागून सप्ताह उपवासाचं व्रत धारण करा, भिक्षूंना यथाशक्ती. शक्ती लावतच नाही. किती % सांगितले बाबासाहेबांनी दान करायला? मला हे भेटली बाबा पाहिजे मगाशी कावळे. बोल नाही बोल बोल बोल. मूल नाही गावली भारी. इंग्लिशचा एक, मराठीचा एक. फुलमून फुलमून नाही का? तर ते म्हणते बाबा आम्ही देतो. मी कमीत कमी माझ्या ऐपतीचा 20वा हिस्सा 5% मी दान करते. 5,000 6,000 दान दर महिना. चांगलं केलं पाहिजे, पण सरासरी होत नाही. ते करा. आपल्या केल्याने काय होणार आहे? याला छत लागत, यासाठी घ्यायचं नाही. ते बघून घेतील भटजीला काय करायचं, आणि भटजीला पण खर्च केला तर दुसरीकडे बायको लेकर दिले तर जाते ते नंतर. आपण तो विचार करायचा ना. आपण कोणता विचार करायचा? मी दान दिलं, मला पुण्य संपादन करायचं कसं? आणि दान कोणाला द्यायचंय? भटजीला द्यायचं की संघाला द्यायचंय? कधीच कुठल्याही भटजीला दान द्यायचं नाही. दान देताना काय करायचं? अधिष्ठान करायचं, जे काही आपल्याकडे दान आहे ते घेऊन मी संघाला दान करते. जिथं स्वतःकडून सगळ्यागामी अनागामी अर्हत स्वतःकडून मार्ग, सगळ्यागामी मार्ग, अनागामी मार्ग, अर्हत मार्ग असणारे भिक्खू दान करतो. कोणी घेते? आम्ही कोणाच्या नावावर दान करतो? संघाच्या नावावर दान करतो. एकेकी भिक्षू तू काय येऊ शकतो? शीलवान आहे नाही येऊ शील, पण आपण कोणावर श्रद्धा? आपली श्रद्धा कोणावर आहे? कोणाची श्रद्धा? कोणावरती श्रद्धा? आपली संघावरती. बुद्ध धम्म संघ 3 रत्नावरती आपली श्रद्धा आहे. म्हणून आपण दान करताना कोणाला द्यायचं? संघाच्या नावाने द्यायचं असतं. म्हणून तुम्ही अधिष्ठान करायचं. भक्तीजीला दान देणं म्हणजे ठीक नाही. माझं बेडशीट लावलं, चेंज केलं, तर जसं आपण हॉटेलमध्ये टीप देतो की नाही, 200-400 हजार रुपये उचलून $2-4. भिक्षूंना तसं दान नाही करायचं. दान देताना अधिष्ठान करायचं, डोक्यावर टिकायचं ते, आणि ते पुण्य केलेलं आपल्या आई वडिलांना. किती लोकांचं रक्त आहे तुमच्या शरीरामध्ये माहिती आहे का? किती? कमीत कमी 128 लोकांचं अंश आहे आपल्या शरीरामध्ये. 5-7 पिढ्या आईकडच्या, 7 पिढ्या वडिलांकडच्या. तर एवढ्या सगळ्यांचं आपल्या शरीरामध्ये आहे का नाही? सायंटिफिक आहे की नाही? सायंटिफिक आहे की नाही? डॉक्टरकडे गेलं काय म्हणतात? तुमच्या आईला होतं का म्हणतात, ते आजीला होतं का ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉइड होतं काय? विचारतं का डॉक्टर? हेरिडिटी विचारतात की नाही? का बरं? हे कारण की त्यांचा अंश आपल्यामध्ये आहे. तेव्हा त्यांचं नाव घ्या.
पूर्वजांचं नाव घ्या दान करताना. असं मूर्खासारखं दान करू नका. काय जनावरासारखं दान करायचं. कोणी वाटतं जनावर वाटतं माहिती आहे तुम्हाला. एक दुसऱ्याला घास वाटतात जनावर सुद्धा. आपल्याला त्याच्यामध्ये काय फरक आहे का? नाही, फरक आहे, खूप मोठा फरक. आपण दान करताना आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं, त्यांचं स्मरण करून कमीत कमी माहित नाही आपल्याला अगदी कधीपासून सुरू झाली माहित नाही आपल्याला कोण कोण जिम्मेदारी, परंतु या शरीरामध्ये ज्यांचा ज्यांचा अंश आहे त्या सगळ्यांना हे दान प्राप्त होते. तिरुकुट्ट सुद्ध ऐकले का? तिरुकुट्ट सुद्ध काय म्हणतंय? तथागत काय म्हणतात? बिंबिसाराला दान केलं पण पूर्वजांची आठवण नाही केली. धम्म व्यवस्थित शिका आणि आपल्या पूर्वजांच्या ज्यांच्यामुळे आपला जन्म आहे, ज्यांच्यामुळे आपला जीव आहे, त्यांना जर स्मरण केलं नाही तर काय जीवन. दान करताना त्यांना स्मरण करायचं. तर बुद्धकीचा आहे काय? बुद्धकीच्या आहे. भिक्षुनी भिक्षाटन करायचं आणि उपासकाने दान द्यायचं. ते दानाचं काय होतं त्यासाठी नाही. भक्तीकडे भरपूर आहे. ते आपलं कर्तव्य आपण करायचं, त्यांचं कर्तव्य ते करतात. त्यांच्याकडे सर्वच काय तरी पण ते भिक्षापात्र घेऊन फिरतात. ते त्यांचं कर्तव्य करतात. आपण आपलं पुण्य संपादन करायचं. आमचं ते पुण्य संपादन करणे. आम्ही भिक्षू झालो आहे, आम्हाला निर्वाण पदाकडे जायचं आहे म्हणून आम्ही भिक्षाटन करणार. आमच्या घरी काय काय माहिती. मलेशियामध्ये कृष्ण नावाचे खूप मोठे धनाढ्य कुटुंबातले पुत्र